डॉक्टर वीरेंद्र झांबरे, मी डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे, जास्वंदीताई भंडारी ॲडव्होकेट सैलानीजी, ॲडव्होकेट चव्हाण, मंगेश, ॲडव्होकेटपेक्षा कमी नाही आहे, सोबतच डॉक्टर मानवतकर, ॲडव्होकेट दिलीप जोनवाल, आणि त्यानंतर प्राध्यापक प्रवीण फालक जे रनर्स ग्रुपचे प्रेसिडेंट आहेत, ते सुद्धा आपल्या कोर कमिटीमध्ये आहेत. तर आत्ता मागचे काही दिवस आम्ही शांत होतो. रोडचं प्रकरण झाल्यानंतर लोकांना वाटलं की परिवर्तन मंच आता काय करतोय, फक्त बोलघेवडा आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही नगरपालिकेसोबत पत्रव्यवहारात होतो. कारण आपल्यासारख्या लोकांपुढे जायचं म्हणजे काहीतरी हातात पक्के दस्तावेज पाहिजे. आम्हाला प्रत्येक कागदासाठी किती काळ लागला हे स्वतः ॲडव्होकेट चव्हाण, ज्यांनी माहितीच्या अधिकाराची कागद काढली, मंगेशजींनी काढली, ते तुम्हाला सांगणारच आहेत. पण मुद्दा असा आहे की आम्ही रस्त्यांची माहिती मागितली. रस्ता तो पण शिवाजीनगर जो काही ब्लॉक दिला होता, शिवाजीनगर ते खडका चौफुलीच्या रस्त्याची माहिती मागण्यात आली होती. त्या संदर्भात ते डॉक्युमेंटेशन मिळाले. भरपूर मोठी डॉक्युमेंटेशन आम्हाला मिळाली. 1000 रुपये आमच्याकडून घेण्यात आले. 800,000ची काही पावती होती, ती भरली. उशिराने कागद दिली, पण त्याच्यातून महत्त्वाचं कागद त्यांनी अजूनही दिलेलं नाही. रस्ता बनत असताना किंवा आपण घर बनवत असताना कॉन्ट्रॅक्टरला सांगतो कोणती टाईल लागेल, किती लांबी रुंदी असेल, उंची किती असेल, सिमेंट कोणतं वापरणार, खडी कोणती वापरणार, साधं आपण लोक सामान्य नागरिक करतो आणि त्यानुसार इंजिनियरकडून प्लॅन करून आपण काम करत असतो. पण पालिकेकडून जेव्हा हे कागदपत्र मिळतात, पालिकेच्या कुठेच वर्क ऑर्डरमध्ये नाही, कोणत्याच ठिकाणी पालिकेचा फक्त उल्लेख आढळतो जेव्हा पालिका प्रशासन नगरपालिकेच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी प्रस्ताव टाकते. सोबत नकाशा जोडला आहे, सोबत आम्ही रस्त्याची लांबी, रुंदी आणि खडीचा नमुना याबाबतचा तक्ता जोडलेला आहे. आम्ही म्हणत नाही, आम्ही प्रश्न करत नाही की एकाच व्यक्तीला, एकाच कंपनीला सर्व रस्त्यांचे कॉन्ट्रॅक्ट का दिले गेले, हा प्रश्नही आम्ही करत नाही. आम्ही सामान्य किसलेले भुसावळचे नागरिक आहोत. पण आमचं म्हणणं एक आहे की तुम्ही रस्ता तयार करत असाल तर रस्त्याची लांबी रुंदी तरी आपल्याला माहिती पाहिजे. लांबी रुंदीचा कागद तुमच्याकडे नाही आहे, गहाळ झाला, काय झाला, हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा ज्या रस्त्याची मागणी आम्ही केली होती, जो गडकरी नगरपासून तर खडका चौफुलीकडे रस्ता होतो, तो उदाहरणादाखल तुम्हाला देतोय. आपण टाउन प्लॅनिंगच्या नकाशामध्ये त्या रस्त्याची रुंदी पाहू शकता. त्या रस्त्याची रुंदी टाउन प्लॅनिंगच्या नकाशात आहे 15 मीटर, अर्थात 50 फुटांच्या आसपास तो रस्ता आहे. आणि प्रत्यक्षात आपण सर्वजण गडकरी नगरातून जातात खडका चौफुलीकडे, 2 वाहनंसुद्धा एकमेकाला क्रॉस करू शकत नाही. तो प्रत्यक्षात रस्ता 10 फुटांच्या जवळपास सुद्धा नाही, 6 ते 7 फुट. मग 15 मीटरचा रस्ता आहे. तुम्ही वर्षानुवर्षे फक्त 6 फूट 7 फूट रस्ता बनवून चालवताय, म्हणजे किती टक्के, किती पट रस्ता हा कागदावर खाल्ला जातोय भुसावळचा. आणि हे एका रस्त्याचं उदाहरण आपल्याकडे टाउन प्लॅनिंगचा नकाशा आहे म्हणून. कारण रस्ता तयार होत असताना नॉर्मली टाउन प्लॅनिंगच्या नकाशावरून त्या रस्त्यांची लांबी, रुंदी, त्यानुसार ते वर्गीकरण केलं जातं. आता रस्त्याच्या जाडीबद्दल आम्ही काही बोलत नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की थुंकी लावून कागद चिपकावा तसे ते रस्ते आहेत. पण त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या कागदांमध्ये आहे आमच्याकडे, आपण पाहू शकता. नगरपालिकेने जेव्हा कॉन्ट्रॅक्टर, काय त्यांचं नाव, विनय सोनू बडे आणि कंपनी यांना जेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्यांच्याकडून अटी शर्ती केल्या होत्या. त्यात 11 नंबरची अट नगरपालिकेने टाकली, डिफेक्ट लायबिलिटी फॉर 5 इयर्स. रस्त्यांमध्ये काही दोष असेल तर तो 5 वर्षांची डिफेक्ट लायबिलिटी त्याच्यात असेल. आत्ता आपल्याच वर्तमानपत्रांनी बातमी छापली होती की डीजेच्या आवाजाने रस्ता उखडला. शिवाजीनगरमधून जा, मोठाले खड्डे पडले. गडकरी नगरचा रस्ता पहा, मोठाले खड्डे पडले. जागोजागी जा तुम्ही, जिथे जिथे रस्ते झाले तिथे खड्डेमय वातावरण तयार झाले. मग ही डिफेक्ट लायबिलिटी 5 वर्षांची असताना नगरपालिका त्या कंपनीला पत्र देऊन ती डागडुजी का करत नाही? कारण 5 वर्ष त्यांना करायचं. आपल्यासोबत वकील महोदय आहेत, ताई आहेत, त्यांना आपण विचारा, लॉजिकली बुद्धिप्रमाणे विचार केला, 5 वर्ष ही
कमकुवत तयार झालेले रस्ते, आता यांचं टेंडरिंग काढता येईल का नगरपालिकेला? कारण 5 वर्ष हा रस्ता त्या कॉन्ट्रॅक्टरला बांधला गेलेला आहे. म्हणजे 5 वर्षांच्या विचारांनी त्यांनी करणं गरजेचं होतं. आम्ही माननीय DRM साहेबांना जेव्हा निवेदन दिलं, त्यांना एकच सांगितलं, सर आप रस्ता बनाओगे लेकिन रेल्वे के हिसाब से 50 साल चलेगा ऐसा रस्ता बनाओ. म्हणे का तुम्हाला असं का पाहिजे? म्हटलं तुमचा रस्ता आम्ही नगरपालिकेला दाखवू की रस्ते कसे तयार होतात. आणि तो सुदृढ रस्ता रेल्वेचा दिसतो बसस्टँडकडून अमर स्टोअरच्या त्या कटपर्यंत येणारा, आणि त्यानंतर कुपोषित रस्ता पालिकेचा सुरू होतो. त्याची पण आपण रुंदी मोजून पाहिली. वर्षानुवर्षे त्याची रुंदी बघा. 2 गाड्या क्रॉसिंग करताना असं वाटतं घासते का काय? आता सगळे भिकारी तिथे बसलेले आहेत. रावळ सरांची जिम आहे ते अजून व्यवस्थित सांगू शकतात, कारण त्यांचं बालपण त्या रस्त्यावर गेलेलं आहे. त्यांचं घरच तिथे होतं. कधी कचराकुंडी ठेवली जाते. शिवाजीनगरचा रस्ता आपण पाहू शकता. भारत राठोड साहेब मुख्याधिकारी असताना आम्ही सफाई अभियान घेतलं होतं. शिवाजीनगरच्या पटेल भजियावाल्याच्या पुढे तो कोपरा जी कचराकुंडी आहे, वर्षानुवर्षे तो रस्ताच दाखवला नव्हता, कचरा ठेवला होता. आणि जेव्हा ती कचराकुंडी साफ झाली तेव्हा कळलं, आणि शिव म्हटलं अरे बापरे, अरे हा तर एवढा मोठा रस्ता आहे ते कचऱ्यानेच खाल्ला. म्हटलं असे अनेक रस्ते कचऱ्याने खाल्लेले आहेत. एक हा रस्ता DLND मागून येणारा रस्ता तो सुद्धा ऑब्झर्व करावा. तुम्ही जर असे छोटे रस्ते बांधत असाल तर प्रश्न उपस्थित होतो, अतिक्रमण का होणार नाही? आपल्या प्रत्येक रस्त्यावर या पद्धतीचे अतिक्रमण झालेले आपल्याला दिसून येत आहेत. DLNDच्या पाठीमागे पूर्ण शेण आणि ते गवळेवाड्यातले लोक त्यांना जागा नसल्यामुळे ते टाकत आहेत. आता रुंदी जाडी बद्दल कुठेच उल्लेख नाही आहे. आपल्या कुठून कुठे रस्ता करायचा एवढेच उल्लेख प्रत्येक वर्क ऑर्डर आमच्याकडे पडलेले आहे. सर्व रस्त्यांचे वर्क ऑर्डर आमच्याकडे आहे. लांबी रुंदी नाही आहे. अजून एक प्रश्न उपस्थित होतो, जर तुम्ही म्हणताय अमरदीप टॉकीजपासून तर खडका चौफुलीपर्यंत, गांधी पोलीस चौकीपासून शिवाजीनगरपासून DLND हायस्कूलपासून शिवाजीनगरपासून कुठे खडका चौफुलीपर्यंत मोघम रस्ते देत आहेत. मग मला एक सांगा, चांगला कॉन्ट्रॅक्टर जो आहे महाराष्ट्रातला तो इथे कॉन्ट्रॅक्ट भरेल का? निविदा भरेल का? निविदा सुद्धा आमच्याकडे आहे. निविदेमध्ये सुद्धा असं दिलेलं आहे, पुण्याच्या एका उत्तम कॉन्ट्रॅक्टरला इथले कॉन्ट्रॅक्ट भरायचं आहे चांगले रस्ते करून द्यायला. तो भरू शकतो का? कारण त्याला लांबी माहीत नाही, रुंदी माहीत नाही, जाडी माहीत नाही, कोणत्या प्रकारची खडी वापरायची माहीत नाही, कोणत्या प्रकारचं डांबराचं युटिलायझेशन करायचं माहीत नाही. मग तो व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट भरेल का? म्हणजेच याच्यामध्ये राजकीय आणि स्थानिक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काही गोंधळ आहे का, की विशिष्ट व्यक्तींनाच हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं पाहिजे म्हणून ही व्यवस्था लावली जाते का? आणि ही आजच्या 5 वर्षांची व्यवस्था नाही आहे. ही मागच्या अनेक वर्षांपासून लांबी रुंदी जाडी ही दाखवली जात नाही आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये. 1984 पासून असं चाललेलं आहे, असं निदर्शनास येत आहे, जुन्या अभ्यासात सांगतायत. नंतर डिफेक्ट लायबिलिटीबद्दल आपल्याला बोललो. आता महत्त्वाचा प्रश्न, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान आपण सर्वांनी पाहिलं. अतिशय उत्कृष्ट उद्यान तयार केलं आहे. खरंच आपल्याला खूप बरं वाटलं. पण ज्या वेळेस आमच्यातले RTI कार्यकर्ते मंगेशजी भावे यांनी उद्यानांचा विषय उपस्थित केला, त्यांना अजूनही कागद मिळत नाही आहे, पण त्यांना उपकार म्हणून एक फोटो काढून घेऊ देण्यात आला. फोटो काय होता? हा फोटो नगरपालिकेच्या साहेबांनी काढून द्यायला लावला. या फोटोमध्ये वर्क ऑर्डर आहे. आता पुन्हा मुद्दा, भुसावळची अवर्ग पालिका आहे, गॅझेटेड ऑफिसर इथे असतात, दर्जाबाबत कुठेही उल्लेख नाही वर्गामध्ये. वर्क ऑर्डरमध्ये कुठेच दर्जाबाबत उल्लेख नाही. म्हणजे साधं गणित आहे. सायकल ही 64,960 रुपयांना सायकल घेतली आपल्या भुसावळ पालिकेत. जेव्हा हे आमच्याकडे आलं, मी देशभरामध्ये प्रोसेस टाकलं माझ्या संस्थेतर्फे की मला ही लिस्ट टाकली, याच्या किमती कळवा. देशभरातून मला 4-5 कंपन्यांचे हे कोटेशन्स आले, हे लावलेत नाही. या कोटेशन्समध्ये विश्वेश इंडस्ट्री नागपूरची 3 सायकल 18,500 रुपयाला देतात. पार्थ इंडस्ट्री नागपूरची ती 33,000ला देतात, तीच सायकल. सुदर्शन एंटरप्राइजेस 25,000ला ती सायकल देतात. श्रीराज इंडस्ट्री नाशिक
ही 16,800 रुपयांना दिली. आता याच्यामध्ये अजून एक गोम सांगतो. या नगरपालिकेच्या ज्या प्रतवारी आहेत त्याच्यामध्ये लोखंडी पाईप वापरला, त्याची क्वालिटी असे ABC. ए म्हणजे लोएस्ट क्वालिटी, बी म्हणजे सेकंड क्वालिटी आणि सी म्हणजे हाय क्लास क्वालिटी. सी कॅटेगरीचं सायकल आपल्याला जळगावची इंडस्ट्री 30,000 रुपयात देते, जी पालिकेने यांची प्रतवारी माहीत नाही. आमच्या काही एक्सपर्टने मोगम आम्हाला सांगितलं की ते 1 लाखचं मटेरियल आहे, पण अजून त्याची टेस्टिंग आम्ही केलेली म्हणून त्याच्यावर अधिकारवाणीने मी बोलू शकत नाही, पण आम्ही टेस्ट करणार. म्हणजे तुम्ही गंमत काय चाललेली आहे, म्हणजे 57 लाख रुपयांमध्ये 57,74,000 रुपयांमध्ये तुम्ही खेळणी खरेदी करताय. आणि तीच बाब एक कंपनी म्हणते 7 लाखात देते, दुसरी म्हणते 15 लाखांमध्ये देते, तिसरी म्हणते महागातली महाग 27 लाखात मिळते. म्हणजे पालिकेला जाणारा आमचा पैसा काय कसा उपयोगात आणतो. आणि जागोजागी आपण पाहाल तर ओपन जिमचं साहित्य जागोजागी लावलं जातं. तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही. भुसावळमध्ये ठाकूर यांची इंडस्ट्री आहे, त्यांच्याकडून मी वैयक्तिक पहिल्यांदा सर्वात पहिले भुसावळमध्ये ओपन जिमचं साहित्य बनवून घेतलं. मला केवळ 80,000 रुपये खर्च आला. मी 4 ते 5 साहित्य बनवून घेतलं. अटल काय लोणारीने जे नानी गार्डन लावलंय त्याच्यामध्ये ते साहित्य लोणारीने काही लाखांमध्ये खरेदी केलं. आमचं साहित्य तिकडे गेलं, ठीक आहे, त्याचा फायदा होता. त्यांना सुद्धा आपण भेटून तुमची क्वालिटी काय आहे हे अनालिसिस सरळ सरळ माझ्या हातामध्ये. म्हणजे आता ही मुखर्जी उद्यान, इतर उद्यानं यांचा विषय आपण जर स्वतः शोधपत्रकारितेतून केला तर आपल्याला लक्षात येईल की दर्जा म्हणजे अ दर्जा असलेली पालिका ही ब दर्जाचं क दर्जाचं सुद्धा काम करताना दिसत नाही. क्वालिटी मेंटेनन्स नाही. म्हणजे आपण पुण्याचे रस्ते पाहिले किंवा अन्य कुठले रस्ते पाहिले, म्हणजे आम्ही एका टाउन प्लॅनरशी बोललो जिल्ह्यातल्या की बाबा रस्ता कसा सँक्शन होतो, म्हणे तो 6 मीटर असतो, 15 मीटर असतो, अमुक असतो. म्हटलं तसं नका सांगू मोगम, तुम्ही रस्त्यांचं हे कॉन्ट्रॅक्ट कसं देतात, म्हणजे आमच्या नकाशात. आता मित्र लक्षात घ्या, 15 मीटरचा रस्ता जेव्हा 6 फुटावर येतो किंवा 50 फुटांचा रस्ता 6 फुटांवर येतो, आता लॉजिकली विचार करा किती पट रस्ता गेला. 6 6 36 सायन्स 42 म्हणजे 6.25 पर्यंत ते आम्ही खाण्याची काही आम्हाला लिमिट. मग आम्ही लोकप्रतिनिधींना आता प्रश्न विचारतो की आम्ही तुम्हाला निवडून दिलं आमचे प्रतिनिधी म्हणून, काम तुमचं असतं की तो रोड, ते गटरी, आम्ही अजून इतर मुद्द्यांवर गेलेलो नाही आहे, आमचा अभ्यास सुरू आहे, पण ते रोड तयार झालेले आहेत. तुम्ही काय करत होता की तुम्ही जाऊन तिथे प्रश्न करायला नको आहे की मग तुमचे काही लागेबांधे आहेत, सत्ताधारी असो की विरोधक असो, मंच प्रश्न करायला तयार आहे आणि चर्चा करायला तयार आहे प्रत्येकाची 1 to 1. आमच्याकडे पेपर्स आहेत. म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी जास्वंदे त्यांच्या घराजवळचा रस्ता झाला तर त्या पण आदरणार. आमच्या जोनवर वकिलांनी तुमच्या रस्त्याचं सांगत आहे तुम्हाला. आमचा रस्ता त्याची जर जाळी पाहिजे तर ती जेवढी आहे म्हणजे 6-7 मीटरची पाहिजे तर मला वाटतं 3 मीटर पर्यंतच 9 इंचाचा रस्ता आहे तो 3 इंचाचा बनवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मला सांगण्यात आलं की तुमच्याकडे मंजूर नसतानाही आम्ही बनवून दिला. आणि तो इतका आहे की तो आतापर्यंत उकळला पण, तो आजूबाजूचं बरंचसं त्याचं निघाला पण येतं. ते साईडपट्ट्या पण त्यांनी भरलेल्या नाही. आणि जो कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की आम्ही अभी एक बार का करके देखा, उसमें जो गलती आई है दूसरे बार वो रिपेयर कर लेंगे, वो गलती सुधार लेंगे, ऐसा उनका कहना है. भागातला विषय का. आता डिफेक्ट लायबिलिटी कॉन्सेप्ट सांगतो सर तुम्हाला. आमचे जोनवाल वकील साहेब आले नाही, तेच या गोष्टीवर अपेक्षित बोलणार होते. डांबरी रस्त्याचं डिफेक्ट लायबिलिटी पालिकांसाठी 5 वर्षांचं असतं. 5 वर्षात काही गडबड झाली तर तुम्ही ती हे करायची. कॉन्क्रीट रस्त्यांची डिफेक्ट लायबिलिटी ही 25 वर्षांची असते. म्हणजे आता हुडकोचा रस्ता 25 वर्ष तयार करायचा नाही का? 1 वर्ष टिकणार, 1 वर्ष काय 6 महिने टिकणार नाही तो रस्ता. हे नियम आहेत, शासकीय नियम आहेत. कॉन्क्रीट रस्ता 25 वर्षे, बिटुमिनसचा तो तुमचा हा डांबरी रस्ता 5 वर्ष.
म्हणून हे सर्व प्रश्न आमच्यासमोर आल्यावर आम्ही 18 तारखेला माननीय मुख्याधिकारी साहेबांना एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये सरळ सरळ आम्ही सांगितलं की ठीक आहे बाबा, आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आता याच्यात लक्ष घालत नाहीये, काही असेल आमच्या चुका झाल्या जनता म्हणून. मग आता आम्ही जनता आपल्याकडे अशी मागणी करतोय, परिवर्तन मंच अशी मागणी करतोय की आपण जे कोणते रस्ते तयार होत आहेत त्यांचे बोर्ड लावा. जसं पुण्यामध्ये तुम्ही गेल्यावर ती अख्खी वर्क ऑर्डर लावली जाते. वर्क ऑर्डरमध्ये तुमची मोगम वर्क ऑर्डर आम्हाला नको. रस्त्याची लांबी, रस्त्याची रुंदी, रस्त्याची जाडी, त्याच्यामध्ये काय क्वालिटी वापरली जाणार आहे डांबराची, ते कॉन्ट्रॅक्टरचा नाव, त्याचा फोन नंबर, तुमचा जो प्राधिकृत केलेला अधिकारी आहे त्याचं नाव, त्याचा फोन नंबर ज्याला आम्ही कंप्लेंट करू शकतो, आणि रस्त्याची डिफेक्ट लायबिलिटी काय असेल याबद्दलचं तिथे विवेचन. एवढा बोर्ड आपण लावावा. आपल्याकडे कमी लोक आहेत, आम्ही नागरिक म्हणून त्यांना फोन करून सांगू की बाबा हे करा. लोकप्रतिनिधी आता विश्वासू राहिलेले नाहीत, आता तर नेमकं कोणीच नाही की आपण ते करावं. उद्यानांमध्ये जेव्हा आपण खेळणी बसवता, सेम आपणही तिथे काय काय लावलंय, काय किमती आहेत, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, यासाठी कोण जबाबदार अधिकारी आपण प्राधिकृत केलेला आहे त्याचं नाव लावा, आणि प्लस हे मटेरियल कोणत्या क्वालिटीचं आहे, ए, बी किंवा सी क्वालिटीचं आहे, ते मटेरियलबद्दल आम्हाला सांगा. तिथे बोर्डवर लिहून द्या. म्हणजे मग जनता जी स्वतः कर भरते, 39 कोटी कर अंदाजपत्रक काढला आम्ही, कधी 50 कोटी कर आहे, आपण गेल्यावर म्हणतात की 5 कोटी 10 कोटी कर येतो, पण ॲक्च्युअल गव्हर्नमेंटला जे सादर झाले डॉक्युमेंट त्याच्यात 39, कधी 40 कोटी, कधी 50 कोटी कर आपण देतो भुसावळकर जनता. हे फॅक्ट्स आपल्या पुढे येत आहेत. तर हे असं आहे. नंतर जे काही आता डिफेक्ट रस्त्यामध्ये आलेले आहेत, कृपया आपण ते ठेकेदाराला सांगून तात्काळ 7 दिवसांच्या आत व्यवस्थित करून घ्यावे. याला नागरिकांकडून इशारा समजा किंवा नागरिकांकडून उपस्थित केलेला प्रश्न समजा. 7 डेज तुम्ही हे काम केलं पाहिजे. परिवर्तन मंच याच्या पुढे बोलणार नाही, माननीय न्यायालयाकडून तुमच्याकडून बदलून घे. पुढे आमचे मार्ग मोकळे आहेत. आपण रस्त्याचं जी काही रुंदी कमी केलेली आहे, कृपया ती रुंदी वाढवून द्या. जिथे कुठे जाडी हवी असेल तिथे योग्य ती जाडी असावी, आणि कॉन्ट्रॅक्टरला जर करत नसेल तर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची व्यवस्था करा. कारण 2017-18ची ती ऑर्डर आहे, वर्षभरात तुम्ही 6 महिन्यात काम करा म्हटलेले आहे. आज 2022 येतोय, 21-22 मध्ये अंताला सुरुवातीला तुम्ही काम सुरू करताय, त्यातही असं थुंकी लावलेलं काम करताय. म्हणजे जनता पुन्हा मूर्खच आहे का? जनतेने दरवेळेस हे वेडेपण करावंच का? आम्ही तुम्हाला विश्वास म्हणून लोकप्रतिनिधी निवडून देतोय आणि तुम्ही सरळ गॉगल लावून ते रस्ते पाहताय का? उद्घाटनाचे 50 फोटो तुम्ही काढताय, दाखवताय, भाऊ ने किया, आओ ने किया, माऊ किसने किया, जो भी आहे. पण मग आमचा वाली कोण? भुसावळच्या जनतेचा वाली कोण? हे कोण सांगणार आहे? तर आपण हे सर्व, अजून एक आम्ही मागणी केली आहे. भुसावळ मधले युवक युवती, जवळपास 450-500 युवक युवती हे जळगावमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला जातात. क्लासेस नाही, फक्त लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जातात. आणि त्यांचा रोजचा येण्या जाण्याचा त्रास, त्यांना तिथे बसून 500, 600, 800 रुपये लायब्ररीचा खर्च आहे. आणि पालिकेने ऑलरेडी 4 ते 5 लायब्ररी बांधून ठेवल्या आहेत, त्या धुळकात पडल्या. तिथे कोणीतरी कब्जा केलाय, कोणाचं तरी पालिकेने त्यांनी गोडाऊन करून टाकलेले आहे. मग ज्या युवक युवतींच्या हक्काच्या लायब्ररीज आहेत त्या तुम्ही अशी धुळकात का ठेवू शकतात? म्हणजे मागे एकदा बीटी बाविस्कर साहेब असताना आम्ही प्रयत्न केला, जुन्या साताऱ्यातील लायब्ररी सुरू केली होती. आपण आंबेडकर जयंतीच्या दिवशी तिथे मुलं बसले, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यास अर्पण केला होता, आपल्या लक्षात असेल तर, जयंतीला. ती लायब्ररी पुन्हा बंद. तिथे पुस्तकं, विचित्र पुस्तकं होती, असो, पण तुम्हाला आम्ही पुस्तकं मागत नाही. फक्त मुलांना टेबल खुर्ची द्या, त्यांना पंखे द्या, पिण्याचं पाणी द्या आणि टॉयलेट द्या, शौचालय द्या. एवढ्याच व्यवस्था, आणि रोज स्वच्छतेची व्यवस्था करा.
एवढ्या मागण्या तयार असताना आम्ही जेव्हा आता सध्या साहेबांना सांगतो तर ते म्हणतात कुठे कुठे मला पाहावं लागेल. पण आम्ही त्यांना म्हटलं की साहेब आपण सुद्धा MPSC मधून आलेला आहात, आपल्याला अभ्यासिकेचं महत्त्व माहिती आहे, तर त्या अभ्यासिका आपण तातडीनं युवकांसाठी सुरू कराव्यात. कारण आता कोणी दुसरं नाहीये, प्रशासन म्हणून स्वतः प्रशासन काम करत आहे. तर तेवढ्या व्यवस्था जरी त्यांनी केल्या तर भुसावळच्या युवकांवर उपकार होतील. कारण हा जो हे शहर जे आहे हे शहर अधिकारी देणार आहे. हे शहर देशातलं रेल्वे जंक्शन म्हणून सुप्रसिद्ध शहर आहे. ह्या शहराने मोठे कलाकार दिलेले आहेत देशाला. म्हणजे आमच्या मंचाची सुरुवातच श्रीराज वाणी नावाच्या मुलाच्या हस्ते उद्घाटन झाली गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून. की म्हणजे श्रीराज सारखी मुलं बाहेर जाऊन त्यांना अभ्यास करावा लागतोय, व्यवस्था नाहीये. पण जागोजागी तुम्ही हॉल बांधून ठेवलेले आहेत, कोणाला तरी देऊन टाकलेले आहेत. कृपया त्या हॉलचं पर्यवसन युवकांसाठी वाचनालयात करावं. जर तुमच्याकडे काही नसेल तर बाबा आम्हीही काहीतरी टेबल खुर्च्या देतो, पण व्यवस्था तर करा, मोकळे तर करा. हे असे काही प्रश्न आणि काही गौप्यस्फोट आपल्या पुढे करायचे आम्हाला होते. ही व्यवस्था जर आपण माध्यम याच्यामध्ये आमच्या सोबत असाल तर बरीच व्यवस्था आम्हाला बदलता येईल. कारण इंटेलेक्च्युअल सोसायटी जी शहरामधली आहे, जो सामान्य भुसावळकर आहे, इलेक्शन पर्यंतच त्याच्या पुढे हातपाय जोडले जातात आणि इलेक्शन नंतर मग तो त्यांच्या मागे भाऊभाऊ म्हणून करतो. लोकप्रतिनिधींना विनंती आहे, आता तुम्ही बाहेर पडला आहात, पक्ष सोडा. तुम्हाला पक्ष पाहून आम्ही निवडून दिलेलं नाहीये, तुम्हाला आमच्यातला एक म्हणून आम्ही निवडून दिलेलं आहे. तुम्ही आमच्यासाठी नव्हे तर कोणासाठी आहात. आणि तसं नसेल तर मग आता जनतेने पुढे कसा विचार करावा, परिवर्तन मंच तिथे सुद्धा काम करणार, योग्य कसं निवडावं. प्रशिक्षण शिबिरं घेऊ, जलसे घेऊ, लोकात जाऊ, काय होईल ते होईल. आज इथे बसलेले प्रत्येक जण आपापल्या व्यवसायामध्ये मग्न आहे, प्रत्येक जण नोकर वर्ग आहे. पाटलांसारखे सॉफ्टवेअर इंजिनियर जे तयार आहेत, कारण हे सर्व डॉक्युमेंटेशन मी त्यांच्याकडे देतोय. कारण ते QR कोड निर्माण करणार त्या सगळ्या डॉक्युमेंटेशनचे, महत्त्वाच्या डॉक्युमेंटेशनचा. तो QR कोड स्कॅन करून प्रत्येकाला पाहता येईल, आम जनतेला हे सगळं पाहता येईल. आम्हाला तर अजून डाऊट आहे की अजून काही आम्ही कागदपत्र मागितले तर ते नक्कीच गहाळ होतील किंवा काही आग लागेल, जसं मंत्रालयामध्ये वगैरे होतं तसंही होऊ शकतं. हे सत्य आहे. इतके चांगले मुद्दे सगळे आपल्याला तो विषय का लागला सर, हे जर 7 दिवसाच्या आत नाही झालं तर तुम्ही न्यायालयाला राहणार आहे का, आंदोलन वगैरे काय पुढची रूपरेषा काय? आम्ही न्यायालयीन प्रक्रियेत जाणार. आम्ही सरळ PI दाखल करणार आहोत, माननीय उच्च न्यायालयाकडे दाखल औरंगाबाद खंडपीठ. औरंगाबाद खंडपीठ. आणि मग त्याच्यातून कोणी वाचणार नाही, स्पष्ट. हे जे नगरसेवक आहे त्यांनी कुठलाही केली कामं त्यांना डिस्क्वालिफाय करण्यासाठी पण आपण यायला नक्कीच करू. कारण हे लोक काम सुद्धा आहे, निवडणुकीच्या वेळेला पैसा वाटतात, दारू वाटतात आणि त्यावर निधी परत जो 5 खर्च झालेला आहे, वर्षात तो त्या कामांवर जो निधी खर्च झालेला आहे तो त्या नगरसेवकांकडून वसूल केला जातो. तशी पण एक तरतूद. हे सगळे मुद्दे आपण त्या PI मध्ये टाकणार आहोत. डिस्क्वालिफिकेशन हे सगळे, याच्यावर आमचं वकील मंडळींचे सगळी फौज आमच्या सोबत आहे. हे सर्व ती लोक करणार आहेत. कारण परिवर्तनमध्ये प्राध्यापक आहेत, वकील वर्ग आहे, ॲडव्होकेट मंडळी आहेत, डॉक्टर्स आहेत, म्हणजे इंजिनियर्स आहेत. समाजातली प्रत्येक व्यक्ती जे भुसावळमध्ये आहेत किंवा भुसावळच्या बाहेर आहेत, ती सर्व लोक याच्यासोबत जोडलेली आहेत. आणि वी आर रेडी टू फाईट. ते कचरा संकलन करताय रस्त्यानेच करता, पण जे पकड जे प्लॉट आहेत किंवा काही जे ओपन स्पेस आहेत या ठिकाणी कुठे कचरा संकलन होतं. मी मला वाटतं व्हिडिओ टाकले होते ती कशी स्थिती आहे. याशी प्रत्येक ठिकाणी स्थिती म्हणजे फक्त इतर ठिकाणी फक्त समोर असलेली साफसफाई ते 2 वेळा समोर जाऊन करतात, बाकीचं काय नाही. यांचं टेंडर असतं. आता माहितीच्या अधिकार उशीर का झाला ना याचं उत्तर मला वाटतं ॲडव्होकेट चव्हाण आणि मंगेश भावे होते. किती दिवस आपण एक एक गोष्टीसाठी फाईट करतो. ही जी प्रक्रिया आहे, एखादा मुद्दा घ्यायसाठी आपल्याला काही कागदपत्राच्या आधारावर जावं लागतं. कारण कुठल्याही विषयाला जर घ्यावं लागण्यासाठी कागदपत्राशिवाय आपण काही बोलू शकत नाही. आणि एखादा वकील हे राहण्याचा असल्या कारणाने एखाद्या कागदाचं महत्त्व किती असतं हे मला थोडक्यात कळतं. या प्रक्रियेसाठी आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये कमीत कमी साधारण 3 महिने लागले.
तर एखाद्या RTIचं अर्ज टाकल्यानंतर त्यांना कमीत कमी 1 महिन्याच्या आत कागद देणं आवश्यक असतं. तसं न करता त्यांनी आम्हाला या 3 महिन्यामध्ये रोजच्या रोज बोलवायचे, मी ह्या सगळ्यांना भेटा, मी त्या सगळ्यांना भेटा, मी रोज जायचो, मी रोज त्या सगळ्यांना भेटायचो. आम्हाला कागदपत्र मिळण्यासाठी आम्ही वाटपुन्हा करणं गरज नव्हतं आम्हाला. मग आम्हाला कागदपत्र मिळणं गरज होतं. त्यासाठी आम्ही त्यांची जे काही चालवली, जी दादागिरी जी म्हणा जी टाळाटाळ केली त्यांनी सहन करून घेतलं. पण मात्र 3 महिन्यानंतर आम्हाला काही कागदपत्र त्यांनी दिलेले, त्यासुद्धा त्यांनी जे महत्त्वाचं कागदपत्र होता तो दिलेला नाही. जेव्हा आम्ही मागणी केली, मग तुम्ही RTI जा, तिथे जा, तुम्ही वकील आहात, तुम्हाला कायदा माहिती आहे. ज्या जागेवर आम्ही एखादा वकील म्हणून जातो तिथे आम्हाला कायदा माहिती असतो, साहजिक आहे. त्याऐवजी एखादा सामान्य व्यक्ती कधी जाईल त्यावेळी तेव्हा त्यांच्याशी कसा व्यवहार करतील याचा अंदाज येतो. या प्रकारे आम्हाला 3 महिन्यांचा त्रास दिला आणि शेवटी जे कागद दिले त्यांनी पुढे दिले नाही. यावर सुद्धा त्यांच्याकडे आमचे अजून 3-4 RTIचे अर्ज प्रलंबित पडलेले आहेत. तेही ते देण्यात टाळाटाळ करतायत व हेतू पुढे टाळतायत ते. कारण त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की हे जर कागदपत्र जर दिले तर याचे लोक काय करतील किंवा काय कार्यशील मार्गाने हे आपल्यावर काही ना काही अडचण निर्माण करतील. या प्रकारे इतका त्रास झालेला आहे. मी सांगून 2 शब्द संपवतो. डॉक्टर साहेब प्लीज कंटिन्यू. म्हणजे कसं आहे, नंतर आपण आपल्याला नाही केलं का? आम्ही त्या विषयानुसार अपीलही दाखल केले आहे. पण आता आमचा असा विषय आहे की अपील दाखल करून ही अपील पेंडिंग आहे आमची. पण कसं या त्याच्यात गंमत कशी आहे, वेळ काढू धोरण चाललंय. म्हणजे यांना किती वेळपर्यंत डॉक्युमेंट तुम्ही पहा, रिकामे डॉक्युमेंट भरपूर दिले, कामाचे कमी दिले. म्हणजे अमृत योजनेचे हे कागद आहेत हे सगळे. याच्यात महत्त्वाचे हे आहे मेजरमेंट शीट, फॅक्ट शीट, मुद्दाम तुम्हाला देऊन टाकायचं म्हणजे तुम्ही कन्फ्यूज झाले पाहिजे, तुमच्या किमती वाढल्या पाहिजे. फॅक्ट शीट इथे आहे. आता अमृत योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं आहे 90 कोटी म्हणून आपल्याला भुसावळसाठी सँक्शन झाली होती. केंद्र शासनातर्फे योजना राहते. त्याच्यामध्ये सोर्स ठरवायचा की कुठून पाणी घ्यायचं, त्याचे रॉ वॉटर हँडलिंग प्लॅन्ट्स, वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट्स, तिथून परत ते पाणी घेऊन आपल्या पाईपलाईनतर्फे गेलं. सर हे आधीचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत की कुठून रॉ वॉटर घ्यायचं, म्हणजे सोर्स कुठून घ्यायचा, वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट कुठे घ्यायचा, त्याबद्दल काहीच नाही आहे. फक्त पाईपलाईन टाकलेली आहे, ती अमृत योजना गेली समजून घ्या. त्याच्याबद्दल सामान्य नागरिकांना काहीच माहित नाही आहे. ती निविदा काढली तरी फक्त टाकायचं पाईपलाईन कनेक्शनची निविदा ते परत काढणार. म्हणजे असे आपल्याला कामं कळले आणि लोकांना जनतेला भेटीच धरून ठेवलं त्यांनी की सोर्स कुठून घेणार आहे मेन हेच त्यांचं अजून ठरलं नाही. 4 वेळेस बदललं आहे. विधिमंडळ समितीने सरळ ताशेरे ओढले, खूप झापलं आमदार रणजित कांबळे यांनी त्यांना. इथे कलेक्टर कचेरीत पण झापलं की हे काय चाललंय, काय तुम्ही सोर्स डिसाईड करत नाही आहे, काहीच करत नाही आहे, मोगम पाईप टाकायचे, रस्ते खोदायचे आणि त्याच्या नावाखाली म्हणायचं रस्ते तयार होत नाही. पण रस्त्याची निविदा 17-18 काढून ठेवायची 18. ही गंमत काय चाललेली आहे. तुम्ही एका विशिष्ट तुम्ही बघा सगळ्या रस्त्यांचं चौकट आहे तिथे, एक विशिष्ट लोकांपर्यंतच पोहोचतं. आणि त्या अमृत योजनेमध्ये बेसिकली की पाईपलाईन टाकताना पाईपलाईन, गटर आणि रस्ता हे तिघांचं व्यवस्थित नियोजन करायचं पाहिजे असं अमृत योजनेमध्ये आहे. त्याचं कुठंच काहीच वैज्ञानिक कोऑर्डिनेशन नाही, काही नियोजन नाही, काही नाही. प्रस्ताव जो नगरपालिकेचा गेला आहे, अमृत योजना क्लिअर त्या GR मध्ये म्हणते की तुमचं म्हणजे काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला वाचूनच दाखवतो. म्हणजे किती हास्यास्पद आहे की आम्हाला प्रस्ताव सुद्धा सादर करता येत नाहीयेत. अमृत योजना कशाची आहे? पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती शहरांमध्ये करण्यात येणार आहे. तुम्ही फक्त पाण्याचं म्हणताय, ते पण पूर्ण नाही होतं. ते पण फक्त पाईपलाईन टाकले, बाकीचं पहिल्या अमृत योजनेची सिस्टीम कशी आहे की एकदा रस्ता खोदल्यावर त्याच्यामध्ये तुमची मलनिस्सारांची पाईपलाईन, तुमचं पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असेल किंवा तुमचं ड्रेनेज सिस्टीमचे नाली असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, त्याच्यावर तुमचे रस्ते असेल, त्याच्या आजूबाजूला झाडं लावण्याची व्यवस्था असेल, एवढं त्याच्यावर दिलं जात आहे.
म्हणजे आम्हाला फक्त एकच गोष्ट पाणी मागायचं बस, आणि तेही पूर्ण करायचं नाही. ते पण 15-15 दिवसांनी येतात. जास्त पैसे द्यायला केंद्र सरकार तयार आहे, पण आमची धानच नाही आहे मागण्याची. बरं झालं ते 90 कोटीपर्यंत पोहोचले. जर हे 200-400 कोटी आले असते ना, पुन्हा भुसावळमध्ये गोंधळ सुरू झाला असता. नागरी सुविधा कोणत्या असतील दुप्पट झाले लोकांना दुप्पट झाले ना. हो, आता 100 कोटींची लाचारी चालली आहे. मंत्रालयात गेल्यावर प्रत्येक अधिकारी हसतो भुसावळ नाव. बहुतेक सचिव माझे वर्गमित्र आहेत, तर भुसावळ सोडून बोल. एखाद्या मंत्र्याकडे गेला आपण की आमच्या शहर सोडून बोल, खेड्यावर काय पाहिजे का? शहरापेक्षा खेडी बरी आहेत तुमच्या शेजारची. कोणाचा पायपोस नाही, कोणाला मागपोस नाही. शौचालयासाठी अनुदान दिले म्हणे, मग अनुदान देऊ नये, मग शौचालय लोक बाहेर काय बसणार हा एक मोठा प्रश्न आहे. तर मूलभूत गरजा भुसावळ नागरिकांच्या पूर्ण होत नाहीये. रस्ता, पाणी, कचऱ्याचं व्यवस्थित नियोजन, गटारी, इतके 75 वर्ष झाले अजून ते चालू आहे. आणि वरच्यावर थुकलवून कामं का चालू आहे सगळीकडे फक्त. मागच्या टर्ममध्ये आपल्याला ज्ञात असेल, मी 6 महिने पालिकेमध्ये कॉपमध्ये होतो. एक प्रश्न उचलला होता महिलांसाठी शौचालयात. त्यावेळेस आपल्यापैकी बरेच लोक त्या सभेमध्ये उपस्थित असतील. विरोधक मला ओरडून बोलले, सर यांना तो आवाका नाही आहे, आमचं सत्ता येऊ द्या, आम्ही लगेच महिलांसाठी शौचालय बांधू. बऱ्याच माध्यमांनी ती बातमी उचलली होती की असं असं आहे. यांनी तर अजून शौचालय खराब केली सामान्यांसाठीचे. हे सगळे आम्हाला असं वाटतं की हे सगळे सारखेच आहेत का? आता माझी बारी संपली, आता तुझी बारी. आणि आपण बदलतं म्हटलं चॉकलेट तेच राहतं.